नीट नाव ऐकलं तरी अनेकांच्या मनात धडकी भरते, नाही का? पण विचार करा, आपण या परीक्षेला आयुष्य-मरणाचा प्रश्न न मानता एका 2020 मॅचसारखं पाहिलं तर, जिथे प्रत्येक बॉल महत्त्वाचा आहे, स्ट्रॅटेजी महत्त्वाची आहे आणि योग्य वेळी मारलेला सिक्सर गेम फिरवू शकतो. चला तर मग ह्याच नजरेतून नीटच्या या प्रवासाला समजून घेऊया. तर ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात कुठून होते माहितीये? एका स्वप्नापासून. हो, तेच, तो पांढरा शुभ्र ॲप्रन, जो फक्त एक कपडा नाही तर आशा आणि सेवेचं प्रतीक आहे. पण गंमत अशी आहे की हे स्वप्न फक्त एक विद्यार्थी पाहत नाही, हे स्वप्न अख्खं कुटुंब जगत असतं, त्यांच्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक प्रार्थनेत. ऐका तर, पांढऱ्या ॲप्रनमधल्या मुलाचं स्वप्न पाहतो एक बाप, गळ्यात स्टेथोस्कोप घातलेल्या लाडक्या लेकराचं स्वप्न पाहते एक आई. बस, या 2 ओळींमध्ये सगळं काही आलं. प्रत्येक शब्द म्हणजे एक न बोललेला त्याग आहे, एक मूक प्रार्थना आहे. ही गोष्ट फक्त एक सीट मिळवण्याची नाहीये, अजिबात नाही. ही गोष्ट आहे त्यागाच्या पायावर उभारलेल्या एका स्वप्नाला सत्यात उतरवण्याची. पण म्हणतात ना, प्रत्येक मोठ्या स्वप्नाची किंमत मोजावी लागते, आणि ही किंमत ही कुठल्या प्राईस टॅगवर लिहिलेली नसते, ही तर थेट काळजाला भिडते. चला तर मग पाहूया ह्या प्रवासात कोणती न दिसणारी किंमत चुकवावी लागते. आणि ही किंमत ती एका नाण्याच्या 2 बाजूंसारखी आहे. एका बाजूला आहेत पालकांनी केलेले आर्थिक त्याग, आणि दुसऱ्या बाजूला आहे विद्यार्थ्याने दिलेलं स्वतःच्या वैयक्तिक आणि सामाजिक आयुष्याचं बलिदान. समर्पण एकच, पण त्याची रूपं 2. जरा विचार करून बघा, कोचिंगची फी कधीकधी तर वर्षभराच्या पगाराएवढी असते. हॉस्टेल, पुस्तकं, परीक्षेचे फॉर्म्स, कधी आयुष्यभराची जमापुंजी यात निघून जाते कळतही नाही. पालक स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात, एखादी कौटुंबिक सहल रद्द होते, स्वतःसाठी काहीतरी घेणं पुढे ढकललं जातं. का? फक्त आणि फक्त मुलांच्या भविष्यासाठी. आणि मग नाण्याची दुसरी बाजू, विद्यार्थी. त्याची तर जणू तपस्याच सुरू असते. सण, वार, उत्सव हे सगळं कॅलेंडरमधून गायब होतं. मित्रमैत्रिणी, गप्पा-टप्पा सगळं बंद. मोबाईल फोन बाजूला पडलेला असतो. सोशल लाईफ तर शून्य. जग म्हणजे काय तर फक्त त्या 4 भिंती आणि समोर पुस्तकांचा डोंगर. 2 वर्ष आयुष्य जणू पॉज बटनावर, आणि डोळ्यासमोर एकच ध्येय, MBBSची 1 सीट. पण या प्रवासातली खरी लढाई पुस्तकांशी नाहीये, ती तर स्वतःच्या मनाशी आहे. हो, इथे खूप बारीक रेष आहे. एका बाजूला आहे लक्ष्य, जे पुढे ढकलतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे दडपण, जे खाली खेचतं. लक्ष्य म्हणजे काय? समजा एक सरकारी MBBS सीट हे एक शिखर आहे. त्यावर पोचण्यासाठी मेहनत करायची आहे. हे सगळं आपल्या हातात आहे, बरोबर? आणि दडपण म्हणजे त्या शिखरावर चढताना अचानक आलेलं वादळ, जे तुम्हाला खाली पाडण्याची भीती दाखवतं. सोपं आहे, लक्ष्य तुम्हाला उभं करतं आणि दडपण तुम्हाला खचवतं. आणि ही गोष्ट अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखी आहे. दडपणामुळे परफॉर्मन्स वाढत नाही, अजिबात नाही. त्याने फक्त आणि फक्त पॅनिक वाढतं, भीती वाढते. त्यामुळे फोकस कशावर करायचा? त्या गोष्टींवर ज्या आपल्या हातात आहेत, म्हणजे आपला अभ्यास, आपली मेहनत, त्या भीतीवर नाही जी आपल्यावर हावी होऊ पाहते. अगदी खरं आहे, आपल्याला परीक्षेमधले अवघड प्रश्न हरवत नाहीत, तर मॅच हरण्याची भीती हरवते. तो डोक्यात सतत फिरणारा एकच विचार, काय होईल जर सिलेक्शन नाही झालं तर? बस हाच विचार आपल्या परफॉर्मन्सचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. आणि मग 2-3 वर्षांच्या तपस्येनंतर तो दिवस येतो, अंतिम सामना, द फायनल मॅच डे. या दिवशी काय घडतं आणि मानसिकता कशी असावी हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे. इथे बघा, 2, कधीकधी 3 वर्षांची मेहनत, सगळं काही त्या काही तासांवर अवलंबून असतं. आणि कधीकधी अगदी साध्या, क्षुल्लक चुका, सेंटरवर पोचायला उशीर होणं, एखादं महत्त्वाचं डॉक्युमेंट विसरणं किंवा ड्रेस कोड नीट न पाहणं, ह्या छोट्याशा गोष्टींमुळे सगळी मेहनत वाया जाऊ शकते. प्रेशर यापेक्षा जास्त काय असू शकतं? मग अशा वेळेस स्वतःला शांत कसं ठेवायचं? तर हा विचार लक्षात ठेवून, की एकदा प्रयत्न करून नाही जमलं म्हणजे ते अपयश नाही, ते कमबॅक करण्याची संधी आहे. रिपीट इयर म्हणजे फेल्युअर इयर नाही, ते कमबॅक इयर आहे. ही एक पाऊल मागे जाणं नाही, तर उंच उडी घेण्यासाठीची तयारी आहे. आणि या सगळ्या धावपळीत, या सगळ्या टेन्शनमध्ये एक गोष्ट आहे जी एखाद्या नांगरासारखं काम करते, जी आपल्याला स्थिर ठेवते. आणि ती म्हणजे हे सत्य की आपण एकटे नाही आहोत, कधीच नाही. हा संदेश खास पालकांसाठी आहे. तुमची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. मुलांना प्रेशर देऊ नका, त्यांचा सपोर्ट बना. त्यांना फक्त इतकंच सांगा, बाळा, रिझल्ट काहीही लागो, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. विश्वास ठेवा, तुमचे हे शब्द जगातल्या कुठल्याही मोटिवेशनल लेक्चरपेक्षा जास्त ताकदवान आहेत. हे चित्र बघा,
अगदी असंच असतं. विद्यार्थी मध्ये असतो आणि त्याच्याभोवती एक सुरक्षा कवच असतं. पहिलं कवच पालकांचं, मग शिक्षकांचं, मग मित्रांचं, आणि या सगळ्याच्यावर असते श्रद्धा किंवा विश्वास. ही एक अशी ढाल आहे जी प्रत्येक संकटात त्याचं रक्षण करते. म्हणूनच यशाचे एक साधं सोपं सूत्र तयार होतं. तुमची मेहनत अधिक सगळ्यांचे आशीर्वाद बरोबर यश. तुमची मेहनत म्हणजे जमिनीतील बी आणि आशीर्वाद म्हणजे त्याला मिळणारं पाणी आणि सूर्यप्रकाश. मग यशाचं फळ तर लागणारच ना. आणि आता पुन्हा एकदा आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया, क्रिकेट मॅच. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, एका मॅचच्या निकालाने खेळाडूचा करिअर संपत नाही. सचिन तेंडुलकर सुद्धा शून्यावर आऊट झालाय. तसंच एक परीक्षा म्हणजे आयुष्य नाही. ही फक्त एक मॅच आहे, संपूर्ण सिरीज नाही. मग प्रश्न हा आहे की या सगळ्या प्रवासात, या सगळ्या कष्टात आपण जिंकतो तरी काय? फक्त एक सीट? खरंच? याचं उत्तर या एका वाक्यात आहे. एकतर मॅच जिंकाल किंवा अनुभव जिंकाल, पण आयुष्य नक्की जिंकाल. खरी जिंक रँकमध्ये किंवा सीटमध्ये नाहीये. खरी जिंक आहे त्या कणखरपणामध्ये जी या प्रवासात मिळते, त्या शिस्तीमध्ये जी अंगी बाणवली जाते. ती खरी ट्रॉफी आहे जी आयुष्यभर सोबत राहते. आणि याच ट्रॉफीच्या जोरावर आयुष्याच्या मैदानातली प्रत्येक मॅच जिंकता येते.